एवढं शांत तुम्ही आज? काय नाही मधुरा, तू एवढी देखणे चांगली गुणी, पण तू माझ्यासारखे फाटक्याच्याच नशिबात आलीस. काय झालं असं बोलायला? एक काम कर, बाळा कधी भाकर बांधून आता पुढे. अय बाळ्या उठकी, उन्हावर आली. काय येतोय कटकटे सपान पाहून देत नाही. नुसतं उताडक्या नको मारू. सांच्याला लवकर घरी ये, बाजारात फिरायचं. तो नुसतं माझ्याकडे जाते. मी नाही येळत नाही, लवकर ये तू, जायचंय. आणि भाकर दिले मामी खाऊन जाईल सांगितलं. तुला पुढच्या बाजाराला ना शाळेचं कापडा आणि चप्पल घेऊ. नवीन शाळेला जायचं ना तुला? बरं मी जातो, मला शाळेला उशीर झाला. सांगतो बाळ्या, एवढा टायल दे ना आणून. त्या झाडाखाली बघ तिकडं बांधाव. इथं तर टावेल नाही. ओ इथं टावेल नाही. बरं बघतो म्या, तुझा शाळेला. अरे बाळा येऊ द्यायचं नाही का आम्हाला? तुम्ही लय टाइमपास करता राव. अरे जसं काय तू शिकून लय मोठा अधिकारी होणार आहे. अरे चल की. काय नाही रे, त्या दिवशी तुला आता त्या झाडाखाली घालता आधी इथली बितली असं जाऊ दे, झोपू दे. चल तू. शाळेला कार काय झालं? का नाही जायचं शाळेला? बाईने मला मारलंय म्हणून मी नाही जाणार शाळेत. का? अभ्यास पूर्ण नव्हता म्हणून. येऊ दे, रात द्या बाला घरी. सांगते त्यांना तुला शाळा नाही शिकायला ते.
अय बाळा पाणी पोचलं बघ खाली बार दे. त्या गणगणित असतं काय माहिती आहे, शाळेत जायचं नाही म्हणते, काय नाही काय नाही. काय नाही उसत काँग्रेसला झालं जरा काढतो. तो पोरग आहे ना रे? माझं काय करतोय काय नाही आणलंय पाणी भरायला त्याला. शाळा बिळा नाही का त्याला? आहे शाळा पण शिकायचं नाही म्हणते ते. कार काय त्याला बाईने काल मारला, अभ्यास पूर्ण नव्हता, दिवसभर उंदर खेळले ते, अभ्यास करत नाही काय नाही काय नाही. काय हे उन्हात आणायचं काम करणं काही सोपं आहे का? बघ बरं ऊन कसं आहे ते. ठीक बाबा नाही म्हणा ना. काहीतरी कर. काय आता बोलून काय फायदा नाही बाबा त्याला. जाऊ दे म्हणलं एक दिवस जरा उन्हाचे चटके बसू द्या म्हणलं, आणू जरा शेतात बघा नाही का. एक काम कर, त्याला दुकानावर दे पाठ. ऐकून का असं नाही ऐकून मी बघतो फक्त दुकानावर पाठवून दुकान. चल येऊ का? हां चालेल. काय रे बाळा? तो बसले ना? कितवीला आहे तू? 7वीला आहे. शाळेत नव्हता तू? नाही. का? का? अभ्यास करून. अभ्यास करत नाही का तुझे? का नाही अभ्यास करत? हाताळी येतो नाही, शिकला तर काहीतरी होईल पुढं, तो भविष्य घडेल, काय कुठेतरी मोठा नोकरीला लागशील. नाही शिकून काय करतो असंच बापावणी इकडे तिकडे उन्हात आणत काम कर. शिकला तर पुढं नोकरीला लागशील, पुढं मोठा ऑफिसर होशील, मोठ्या गाडीत फिरतील, हां पगार पाणी भेटेल, सुखात राहशील. हे असं उन्हात आणत काम करणं बरं वाटेल ना. मग अभ्यास केला, पुढे काय केलं, मोठा कलेक्टर झाला, बापाचं नाव मोठं करशील, बापाच्या कष्टाचं चीज करशील. तू बाप पुढं उन्हात आणत काम करतो, त्यासाठी एवढा जीव काढतो. हां तू असं शाळेत नाही जायचं म्हणजे कंटाळा येतो. तर काही बाप काही कमी करतो तुला घरी? मग शाळेचा कंटाळा काय येतो? बाईतला मग बिना कामाचं मारती का कोणी त्रास देतं बिना कामाचं? तो अभ्यास केला तर बाई मारतो, आणि अभ्यास केला तर मग अभ्यास कर, शाळेत जा. त्या बापाच्या तोंडाचं बघ जा, दिवसभर राबवतोय वावरात, कष्ट करतोय, त्यासाठी एवढं जीव काढते उन्हात आणायचं. कोणासाठी करतो तू? त्यासाठीच ना. मग तू तर बघितलंच दुकानाला कसा उन्हात आणत हे पाणी करतो होता का नाही? बघ आता त्या हातात आहे सगळं. तुला शिकायचं आहे का नाही शिकायचं? मला नाही तसलं काय करायचं, मला शिकायचं आणि मोठं व्हायचं. काय दिवशी त्या झाडाखाली होता, आज इकडे कसं काय? काय चाललंय काय थोडं? काय झालं? मी कोणाला आता किती वेळ आहेस? 7वीला आहे. तू काही स्वप्न बघितलंय का? पुढं काय करायचंय काय नाही करायचं? काय करायचं सर? चांगल्या मोठ्या घरात राहायचंय? अजून काय? डॉक्टर व्हायचे का इंजिनियर व्हायचे काय आहे? स्वप्न आहे ना सध्यात उतरवायला आहे ना तेवढा टाईम लागतो.
लागेल. काहींचं आहे ना पूर्ण आयुष्य जातं, काही झटक्यात श्रीमंत होतात. झटक्यात श्रीमंत कसे काय होतात सांग बरं. मी सांगतो तुला, 2 नंबरचे पैसे कमवून, भ्रष्टाचार करून, लोकांना लुबाडून. आपण त्या कॅटेगरीत कधीच जायचं नाही. जे काय ते सत्याने मिळवायचं. मला इथपर्यंत पोहोचायला किती जणांनी मदत केली माहिती आहे तुला? माझे वडील, माझी आई, माझा भाऊ, सगळेजण माझ्यासोबत होते. आलं लक्षात. मी पण माझ्या पद्धतीने प्रयत्न करीतच होतो. नाही असं तर कॉलेजवाले काय म्हणतात, सगळे फी भरा मग तुम्हाला ॲडमिशन देतो, मग फॉर्म वगैरे तुमचं परीक्षेचं बसून. पण हे कुठपर्यंत चालणार ना. तुम्ही आम्हाला काही सूटच देत नाही. गरिबाच्या पोरांनी काय करायचं, आपल्यासारख्या माणसांनी काय करायचं. मध्यम वर्ग म्हणजे लय श्रीमंत पण नसतो, लय गरीब पण नसतो. त्यामधून सगळं सांभाळायचं असतं. घरात इन्कम सोर्स किती असतो, एक माणूस असतो फक्त. त्याच्या याच्यावरती अख्खं कुटुंब चालत असतं. कॉलेजची फी, तुम्हाला लागणारा गॅस आहे, गॅसच्या किमती किती वाढल्या जातात. सगळ्या गोष्टी म्हणजे एवढं सगळं स्ट्रक्चरमध्ये बसून मग तुम्हाला फी द्यायची. तुम्हाला सणवार आले, तुम्हाला कपडे घ्या, तुम्हाला हे करा, घरच्यांनी कितपत करायचं. बरं मी सगळं डिग्री वगैरे सगळं कंप्लीट केली. मी माझं पूर्ण नाही म्हणजे काय म्हणायचं, एक अभ्यास करून सगळ्या गोष्टी केल्यात बाबा. माझे स्वप्न म्हण किंवा माझ्या वडिलांचे जे स्वप्न होते की यांनी सुशिक्षित व्हावं, चांगलं शिक्षण घ्यावं, ते मी घेतलं. पण मला कामच मिळत नाही आहे त्या शिक्षणाच्या बेसवरती. तर माझा उपयोग काय सांग बरं. आलं का लक्षात. या सगळ्या गोष्टींना अनुसरून आहे ना माझं आता डोकंच बंद पडले खरं म्हणजे तुला सांगायचं. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. कारण मी एकदा संपलो ना, म्हणजे घरचे जे बोलतात ना, तू काम नाही करत आहे किंवा काय, हे सगळ्यापासून मी नाही एकदम लांब निघून जाईल. माझ्या बापाने घेतले कर्ज, ते बी फेडायचे. साध्या सोप्या गोष्टी नसतात या आयुष्य जगणं म्हणजे. तुला सगळं वाटतं सोपं आहे, सोपं आहे, मी हे करीन, मी ते करीन. आत्तापासूनच आहे ना सुरुवात चांगली कर. काय गॉड ब्लेस यू. इकडे पाहायला लागलेले ठेच आहे ना लवकर बरे करता येईल. आयुष्याला लागले ठेच आहे ना कधीच बरे होऊ शकत नाही. माझ्यासमोर आता फक्त एकच मार्ग आहे.